हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमच्या फाउंडेशन सिरीजमध्ये आज त्रिकोणांची एकरूपता पाहणार आहोत. त्रिकोणांची एकरूपता खरं तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला 9वीमध्ये आहे, इयत्ता 10वीमध्ये देखील असणार आहे. यामध्ये ज्या कसोट्या असणार आहेत त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या, या कसोट्या देखील खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, ज्या कसोट्या आज आपण पाहणार आहोत. आणि आज आपण हेही शिकणार आहोत की दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी कोणकोणते घटक तिथे असावे लागतात. अर्थात ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण केव्हा म्हणू शकतो. फळ्यावर जर तुम्ही पाहिलं असेल तर दोन त्रिकोण मी काढले आहेत, त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. जर हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, याच्या बाजू, याचे कोण आपल्याला एकरूप दाखवावे लागते. ठीक आहे. शिरोबिंदू कोणते आहेत, ABC, आणि दुसऱ्या त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणते आहेत तर PQR, हे त्याचे शिरोबिंदू आहेत. ठीक आहे. तर आपण कसं दाखवू शकतो तर A हा P सोबत एकाच एक संगतीने एकरूप आहे. बघा, A हा P सोबत म्हणजे A हा जर त्रिकोण आपण उचलला आणि याच्यावर जर आपल्याला ओव्हरलॅप करायचं असेल तर A हा बिंदू P या बिंदूवर यायला हवा. B हा Q सोबत आहे, B हा बिंदू Q या बिंदूवर यायला हवा. तर C हा बिंदू R या बिंदूवर यायला हवा. हेच आपण कसं लिहू शकतो, A हा एकाच एक संगतीने आहे कशाच्या, Pच्या. B हा एकाच एक संगतीने एकरूप असेल Qच्या. तर C हा बिंदू एकाच एक संगतीने एकरूप असेल Rच्या. हे जर असं असेल तर ते जे बिंदू आहेत किंवा ते जे कोण आहेत हे एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर कोण A एकरूप आहे कोण P सोबत म्हणू शकतो. येस, अर्थात म्हणू शकतो, कारण इथे आपण काय म्हणतो आहे तर हे कोण एकाच एक संगतीमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर कोण B हा कोण Q सोबत एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो. कोण B हा एकरूप आहे कोण Q सोबत. आणि शेवटचा कोण राहिला कोण C हा एकरूप आहे कोण R सोबत असं आपण म्हणू शकतो. कोण C हा एकरूप आहे कोण R बरोबर. जर कोण एकरूप असतील तर ऑब्व्हियसली याच्या भुजा ज्या असणार आहेत, त्याच्या बाजू असणार आहेत, या देखील एकरूप असणार आहेत. मग याच्या बाजू कोणत्या आहेत तर पहिली बाजू असणार आहे बाजू AB, ती एकरूप असेल या त्रिकोणाच्या बाजू PQ सोबत. ठीक आहे. बाजू AB ही एकरूप असेल बाजू PQ सोबत. नंतरची बाजू असणार आहे बाजू BC. BC ही एकरूप असणार आहे QR सोबत. सॉरी, इथे बाजू असेल QR सोबत. आणि त्यानंतर शेवटची उरलेली बाजू बाजू AC ही एकरूप असेल बाजू PR सोबत. AC एकरूप असणार आहे बाजू PR सोबत. बघा, तीन कोण जे शिरोबिंदू आहेत ते एकाच एक संगतीत आहेत असं आपण म्हणतो आहे. त्यानंतरचे जे तीन कोण आहेत ते एकरूप आहेत असं आपण म्हणतो आहे. ज्या बाजू आहेत त्या एकरूप आहेत असं आपण म्हणतो आहे. इथे हे सगळे घटक हे एकरूप आहेत किंवा संगतीत आहेत, म्हणून आपण काय लिहिणार तर त्रिकोण ABC हा एकरूप आहे त्रिकोण PQR सोबत. ठीक आहे. म्हणून इथे आपण काय म्हणणार, ABC हा एकरूप आहे त्रिकोण PQR सोबत. आता इथे आपण तीन वेगवेगळे घटक पाहिले. पहिला घटक पाहिला की शिरोबिंदू एकाच एक संगतीत आहेत. दुसरा जो आपण घटक पाहिला त्यामध्ये आपण असं पाहिलं की ज्याचे कोण आहेत ते एकरूप आहेत. आणि तिसरा आणि शेवटचा घटक आपण पाहिला ज्यामध्ये बाजू एकरूप असणार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे घटक इथे पाहिले. पण खरंच जर म्हणून आपण असं म्हणतोय की ABC आणि PQR हे दोन त्रिकोण इथे एकरूप आहेत. म्हणून इथे आपण लिहिलं की त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. पण खरंच जर आपल्याला दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे असतील तर इतके सगळे घटक तिथे असणं आवश्यक नाही. यापैकी कोणतेही दोन घटक आपल्याला मिळाले तरीही आपण हे त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. मग ते दोन घटक कोणते
त्यासाठी स्पेशल काहीतरी गुणधर्म असणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच तेच काय असणार आहेत तर एक कसोट्या असणार आहेत. एकूण 5 कसोट्या असणार आहेत. कसोट्यांचा अभ्यास तुम्ही 8वी 9वी 10वी 3ही वर्षी करणार आहात. 3ही वर्षी तुम्हाला या समरूपतेच्या कसोट्या असणार आहेत. खूप इम्पॉर्टंट भाग आहे. बघा, लक्षात घ्या, आपल्याला जर 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे असतील तर आपण आधी शिरोबिंदू एकास एक संगतीत दाखवले, त्याचे कोण आपण एकरूप दाखवले, त्यानंतर त्याच्या बाजू एकरूप दाखवल्या. परंतु एवढं सगळं दाखवणं तिथे खरंच नेसेसरी नाही आहे. यापैकी कोणतेही 3 घटक जर आपण एकरूप दाखवू शकत असू तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणता येतं. ते घटक कोणते असणार आहेत हे सांगण्यासाठी हे एकरूपतेचे, त्रिकोणांच्या एकरूपतेचे गुणधर्म किंवा त्यांच्या एकरूपतेच्या कसोट्या असणार आहेत, ज्या आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला हे हवं असेल तर रफमध्ये तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. वी विल मूव्ह टुवर्ड्स पहा, त्रिकोणांच्या एकरूपतेच्या एकूण 5 कसोट्या असणार आहेत. 5ही कसोट्यांचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत. बा को बा कसोटी ही पहिली कसोटी असणार आहे. दुसरी कसोटी आहे बा 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 कसोटी. त्यानंतरची तिसरी कसोटी आहे को बा को कसोटी. त्यानंतरची चौथी आहे को को बा कसोटी आणि शेवटची असणार आहे कर्णभुजा कसोटी. 5ही कसोट्या खूप सोप्या आणि पण अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. बघा, पहिली आपण पाहूया बा को बा कसोटी. म्हणजेच काय तर बाजू कोण बाजू कसोटी. या कसोटीमध्ये आपण काय पाहणार आहोत तर 2 त्रिकोण एकरूप कशा पद्धतीने दाखवले जातात व ते एकरूप दाखवण्यासाठी कोणकोणते घटक नेसेसरी असणार आहेत, इसेन्शियल असणार आहेत, हे आपण इथे पाहणार आहोत. नावावरून कळेल, बा म्हणजे बाजू, को स्टँड्स फॉर कोण आणि पुन्हा बा म्हणजे बाजू कोण आणि बाजू. एका त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्ये असणारा कोण म्हणजेच 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोणासोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप असणार आहेत. ही याची व्याख्या असणार आहे. मी फळ्यावर लिहिते, तुम्हीही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. बघा, एका त्रिकोणाच्या 2 लगतच्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन बघा, एका त्रिकोणाच्या 2 लगतच्या बाजू आणि त्यांच्या मधला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 लगतच्या बाजू बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोणासोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप असणार आहेत. केव्हा जर 2 त्रिकोणांच्या बाजूंच्या मधला जो कोन आहे, 2 त्रिकोणाच्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोणासोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. समरूप त्रिकोणांच्या एकरूपतेच्या बा को बा कसोटीनुसार ही झाली पहिली कसोटी. दुसऱ्या कसोटीकडे आपण वळूया. बा 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 कसोटी. बा 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 म्हणजे असणार आहे बाजू बाजू आणि बाजू कसोटी. पहिल्या त्रिकोणाच्या 3ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंसोबत एकरूप असतील तर बाकोबा कसोटीनुसार ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? एका त्रिकोणाच्या 3 बाजू
दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणांच्या तीन बाजूंसोबत एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. एकरूपतेच्या बा कसोटीनुसार बा म्हणजे बाजू बाजू आणि बाजू. त्यानंतरची तिसरी कसोटी आपण पाहणार आहोत. कसोटी असणार आहे को कसोटी, अर्थात कोण बाजू आणि कोण कसोटी. आधीची पहिली कसोटी आपण पाहिली त्यामध्ये होतं बा कसोटी म्हणजे दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण. आता इथे असणार आहे दोन कोणांनी समाविष्ट केलेली बाजू. ठीक आहे, याची व्याख्या आपण कशी लिहू शकतो. एका त्रिकोणाच्या दोन कोणांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांनी समाविष्ट केलेल्या बाजूसोबत एकरूप असेल तर को कसोटीनुसार ते दोन त्रिकोण हे एकरूप असणार आहेत. ठीक आहे, बघा पहिल्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांनी समाविष्ट केलेल्या बाजूसोबत एकरूप असेल तर को कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची कसोटी असणार आहे को कसोटी, अर्थात कोण आणि बाजू कसोटी. इथे दोन कोण आणि त्यांची लगतची बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्या लगतच्या बाजूसोबत एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणणार आहोत. बघा पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण व लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे संगत दोन कोण व लगतची बाजू यांच्यासोबत एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. नंतरची शेवटची कसोटी असणार आहे कर्णभुजा कसोटी. ही कसोटी काय असणार आहे ते आपण पाहूया. जर एक काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हे जर एकमेकांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, पहिल्या त्रिकोणाचा कर्ण आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण हे जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. कसोटी लिहू शकतो आपण. पहिल्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण
दुसऱ्या काटकोन त्रिकोणासोबत एकरूप असेल तर कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो। येथे आपण 5ही कसोट्यांचा अभ्यास पूर्ण केला आहे। त्रिकोणांची एकरूपतेमध्ये एकूण 5 कसोट्या होत्या। त्यापैकी पहिली कसोटी होती बा कसोटी, बाजू कोण बाजू कसोटी। यामध्ये पहिल्या त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेल्या कोणासोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो। त्यानंतरची दुसरी कसोटी आपण पाहिली होती बा कसोटी, बाजू 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 कसोटी। यामध्ये आपण पाहिलं होतं की एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंसोबत एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणणार होतो। तिसरी कसोटी आपण पाहिली होती को कसोटी, कोण बाजू कोण कसोटी। पहिल्या त्रिकोणाचा कोण व 2 कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू म्हणजे 2 कोणांच्या मधली जी बाजू असणार आहे ती दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोण व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूसोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हटलं जातं। त्यानंतर असणार आहे को बा कसोटी म्हणजे लगतचे कोण आणि त्यानंतर लगेच येणारी बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत लगतचे कोण व येणारी बाजू यांच्यासोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात। आणि शेवटची कसोटी आपण पाहिली कर्णभुजा कसोटी। पहिल्या त्रिकोणाचे जे कर्ण असणार आहे तो दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णासोबत एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो। 2 त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी या 5 कसोट्या लक्षात ठेवणं किंवा त्यांचा वारंवार अभ्यास करणं, उजळणी करणं खूप महत्त्वाचं आहे। कसोट्या तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या व त्या वारंवार तुमचे वाचत चला, त्याचा सराव करत चला। आज आपण येथेच थांबतो आहोत। थँक्यू।